महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी तुम्ही जर कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस वरती अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. ज्याचं की पार्ट 2 आज असणार आहे. पार्ट 1 जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो पण पाहून घ्या. हे एमसीक्यूज आपण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमचा स्कोरही वाढणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पेपर 2 कॉमर्सच्या प्रिपरेशन करिता लाईव्ह बॅच अवेलेबल आहे, जी की कालपासून सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या लाईव्ह बॅचमध्ये एनरोल करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन करू शकता. या बॅचमध्ये तुम्हाला तुमचा पेपर 2 कॉमर्सचा सिलेबस एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंतर्गत कव्हर करता येणार आहे, जे की लाईव्ह सेशनच्या अंतर्गत ते कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला जर लाईव्ह सेशन अटेंड नाही करता आलं तर रेकॉर्डेड सेशन पण मिळतील. त्यासोबत स्टडी मटेरियल जसे की कंप्लीट सिलेबस नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहे, PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन मिळतील, मॅरेथॉन सेशन मिळतील आणि यासोबतच तुम्हाला पेपर 1चा कंप्लीट कोर्स हा फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्या थ्रू तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करून तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता. अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू. कोणावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते? है ना? ए. स्वस्त आयातीतील प्रोत्साहन देण्यासाठी. बी. अन्यायकारक व्यापार पद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. सी. देशांतर्गत निर्यात वाढवण्यासाठी. की डी. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी. है ना? काय असू शकतं अँटी डम्पिंग? अँटी डम्पिंगवर पण प्रश्न आपण पाहिला होता ना. तर अँटी डम्पिंग ड्युटी इज इम्पोज टू रेस्ट्रिक्ट अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. समजलं का? हे काय करतं अँटी डम्पिंग ड्युटी? आयात वस्तू ज्या असतात, आयात वस्तूवरती लावली जाणारी एक कर पद्धत आहे, कर आकारणी आहे. ठीक आहे. जेव्हा एखादा देश आपल्या वस्तू प्रादेशिक किंवा परदेशी बाजारात कमी किमतीला विकत असतो, त्याला आपण डम्पिंग म्हणतो, है ना? मग तेव्हा स्थानिक उद्योग जे आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं. मग अशा हे आता अन्यायकारक झालं, बरोबर आहे ना? मग अशा अन्यायकारक व्यापारांच्या पद्धतींना रोखण्यासाठी त्याला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतो आपण. अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. आता डम्पिंग काय? डम्पिंग म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण कमी किमतीत विकतोय. मग इथे काय होतं, लोकल ज्या गोष्टी आहेत त्यांना थोडंसं नुकसान होऊ शकतं ना. मग हे नुकसान होऊ नये, है ना, या डम्पिंगला अँटी डम्पिंग करायचं आहे, म्हणून अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते. हे लक्षात ठेवायचं आता. ओके. मग याच्यामुळे काय होतं, जे काही इंटरनॅशनल ट्रेड होत असतात, देशादेशामध्ये जे ट्रेड होतात त्याचं सिक्युरिटी वाढते, है ना. आता इथे अन्याय होत आहे तर त्यामध्ये निष्पक्ष स्पर्धा होत असते जर अँटी डम्पिंग ड्युटी लावली तर, बरोबर आहे ना. ते टिकून राहतं. ओके. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉर्म ऑफ रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन? ए. फ्री ट्रेड एरिया. बी. कस्टम्स युनियन. सी. इकॉनॉमिक युनियन. की डी. इंडस्ट्रियल लायसन्सिंग. काय प्रश्न आहे बघा अगोदर. खालीलपैकी कोणता प्रादेशिक आर्थिक एकीकरणाचा प्रकार नाही, म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनचा प्रकार नाही असं विचारलंय. ठीक आहे. यामध्ये ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. त्यापैकी कुठला राईट आन्सर आहे? तर ऑप्शन डी, इंडस्ट्रियल लायसन्सिंग, हे करेक्ट आन्सर आहे. ओके. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनचा अर्थ काय हे अगोदर समजून घ्या. आता समजा की वेगवेगळे देश आहेत, विविध देशांनी आर्थिक सहकार्य वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी जे काही एकत्रीकरण करत असतो त्या प्रक्रियेला रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणत असतो. ठीक आहे. मग त्यामध्ये काय काय असू शकतं? फ्री ट्रेड एरिया आहे, कस्टम युनियन आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात, है ना. बट इंडस्ट्रियल लायसन्सिंग म्हटलं, औद्योगिक परवाना हा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून घेतला जाणारा परवाना असतो. तो प्रादेशिक तुमचा म्हणजे तुमचा रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन नाही आहे. ओके. हा उद्योग सुरू करण्यासाठी जे आपल्याला सरकारकडून परवाना मिळत असतो त्याला आपण इंडस्ट्रियल लायसन्सिंग म्हणतो. म्हणजे इंडस्ट्रीसाठी लायसन्स मिळालं आपल्याला. हे इकॉनॉमिक इंटिग्रेशन नाही, म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन मध्ये येत नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न. ब्रिक्स इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज? ब्रिक्स एक संघटना आहे. ब्रिक्समध्ये कुठले कुठले कंट्रीज येतात? आता ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत वेगवेगळे, जसं की ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका, की ब्रिटन, रशिया, इंडिया, चायना अँड सिंगापोर, की ब्राझील, रोमानिया, इंडिया, चायना अँड स्पेन, की बेल्जियम, रशिया, इंडोनेशिया, चायना अँड श्रीलंका. सो ब्रिक्स इज ब्राझील, है ना. बघा, ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. दिस इज ब्रिक्स. ठीक आहे. ब्रिक्स नावानेच
हे झालेलं आहे, म्हणजे या देशांच्या नावानेच हे ब्रिक्स तयार झालेलं आहे. अलग लक्षात, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, है ना. सेम आहेत, यांचंही तेच काम आहे, आर्थिक सहाय्य वाढवणं, जागतिक जे काय म्हणजे ट्रेड जो होतो या मेंबर कंट्रीजमध्ये, हे आता ब्राझील, रशिया यांच्यामध्ये जो ट्रेड होतो तो सुरळीत होणं, है ना. जागतिक आर्थिक व्यवस्था जे आहे त्याला थोडंसं विकसनशील देशांना जास्त प्रभाव वाढवणं त्यांचं आहे, हे यांचं काम आहे. अलग लक्षात. सो हे महत्वाचं आहे, ब्रिक्स मध्ये कुठल्या कुठल्या कंट्रीज हे लक्षात ठेवा. द पर्पज ऑफ इम्पोजिंग इम्पोर्ट कोटा इज टू, आयात कोटा लावण्याचा उद्देश काय आहे? ए, आयात वाढवणे, बी, डम्पिंगला प्रोत्साहन देणे, सी, आयातीचे प्रमाण मर्यादित करणे, की डी, निर्यात कमी करणे. ओके, याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, रेस्ट्रिक्ट क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स. ओके, इम्पोर्ट कोटा म्हणजे सरकारकडून एखाद्या वस्तूच्या आयातीवर प्रमाणात्मक मर्यादा घालणे. काय घालणे? मर्यादा घालणे, म्हणजे लिमिटेशन्स लावणे. एखाद्या इम्पोर्ट गोष्टी असतील त्यावरती सरकार काय करतं? काही लिमिट्स लावत असतं, म्हणजे इतकंच तुम्ही काय करू शकता? इम्पोर्ट करू शकता. क्वांटिटी, तुमची जी क्वांटिटी आहे एवढीच क्वांटिटी तुम्ही इम्पोर्ट करू शकता, हे सरकारने लावलेला प्रबंध असतो, है ना. मग हे कशासाठी करत असतं? मग आपल्या देशांतर्गत जो उद्योग चालत असतो त्याची सिक्युरिटी वाढवण्यासाठी, है ना, लोकल सिक्युरिटी वाढवण्यासाठी. जे काही बाहेरून आलेल्या वस्तू असतात, है ना, त्याचं इम्पोर्ट जास्तीत जास्त होऊ नये, एक्सपोर्ट जास्तीत जास्त झाला तर चालतो पण इम्पोर्ट कमी व्हावा यासाठी, है ना. आपला जो काही ट्रेड आहे त्याच्यामध्ये बॅलन्स राहण्यासाठी ह्या सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जातात. ओके, सो इम्पोर्ट कोटा जो आहे तो म्हणजे रिस्ट्रिक्ट क्वांटिटी ऑफ इम्पोर्ट्स. Which of the following is an example of non-tariff barrier? Custom duty, import quota, export tax की GST? So that is your import quota. ठीक आहे, आत्ताच आपण पाहिलं ना, तो इम्पोर्ट कोटा काय आहे? तो नॉन टॅरिफ बॅरियर आहे, है ना. मगाशी आपण टॅरिफ बॅरियर पाहिलं, कस्टम ड्युटी. आता नॉन टॅरिफ बॅरियर पाहिलं, इम्पोर्ट कोटा. ठीक आहे, नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे काय? जो काही इंटरनॅशनल ट्रेड होत असतो त्याच्यावरती नियंत्रण जर ठेवायचं असेल, है ना, पण नियंत्रण कसं ठेवायचं? कराशिवाय, म्हणजे विदाउट टॅक्स, है ना. सो जे काही विदाउट टॅक्स अडथळा येत असतो त्याच्यावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर ते नॉन टॅरिफ बॅरियर असतो. मग हे नॉन टॅरिफ बॅरियर काय असतो? हा कोटा असतो एक, म्हणजे कोटावरती लिमिटेशन्स, क्वांटिटीवरती लिमिटेशन्स लावलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? नॉन टॅरिफ बॅरियर, इम्पोर्ट कोटा. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे उद्दिष्ट नाही असं विचारलंय? IMF जे आहे याचं कुठलं ऑब्जेक्टिव्ह नाही दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स काय म्हणतात बघा? राजकीय वादांचे निराकरण, ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणे, ऑप्शन सी, विनिमय दर स्थिरता, ऑप्शन डी, मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणे. तर खरा आन्सर आहे ऑप्शन ए. खरं म्हणजे राईट आन्सर जे आहे ते सेटलमेंट ऑफ पॉलिटिकल डिस्प्युट्स. विचारलंय काय की IMFचं ऑब्जेक्टिव्ह नाही असं विचारलंय. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे IMFचं? आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्य वाढवणं झालं, विनिमय दर स्थिर ठेवणं झालं, आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणं झालं, है ना. काही आर्थिक अडचणी असतील देशामध्ये, दोन देशामध्ये, तर त्याचं सोल्युशन काढणं पण IMFचं काम आहे. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह IMFचे आहेत. बट एखाद्या नाही, दोन देशामध्ये जर काही पॉलिटिकल वाद असतील किंवा एखाद्या देशामध्ये पॉलिटिकल वाद असेल तर ते सोडवण्याचं काम IMF करत नाही. ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, विच इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ IMF. नेक्स्ट, द टर्म डिसइन्व्हेस्टमेंट मीन्स, डिसइन्व्हेस्टमेंट या संज्ञेचा अर्थ काय आहे? ए, एक्सपान्शन ऑफ पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, बी, परकीय भांडवलाची आयात, ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन सी, सार्वजनिक उद्योगामधील सरकारी शेअरची विक्री की परदेशात गुंतवणूक करणे. डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे ना. डिसइन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस. काय? सेलिंग द गव्हर्नमेंट शेअर्स इन पब्लिक एंटरप्राइजेस, राईट. म्हणजे बघा, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक म्हणजे काय? सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामधील आपला काही जो हिस्सा आहे, आपला जो काही थोडाफार हिस्सा आहे, थोडाफार किंवा जास्त, किती काही हिस्सा असणार, हिस्सा जो आहे किंवा शेअर्स जे आहेत ते विकून टाकणे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून जे काही आपण गोष्टी घेतल्या होत्या, इन्व्हेस्टमेंट करून आपण जे काही इन्व्हेस्ट करून ठेवलं होतं ते आता आपण काय करणार आहे? विकून टाकणार आहे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. ओके. मग सरकारला याच्यातून निधी मिळतो, है ना, पैसा मिळतो, सार्वजनिक उद्योगाची कार्यक्षमता वाढते,
खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढतो, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सरकार जर एखाद्या सरकारी कंपनीतील काही टक्के शेअर्स खाजगी गुंतवणुकीत केले, म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांना दिले समजा, तर त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे, विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. ओके, खालीलपैकी कोणती बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. ओके, ऑप्शन्स बघा. मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतरण, मोठ्या प्रमाणातील कार्यक्षेत्र, अनेक देशांमध्ये कार्य करणे, की केंद्रीकृत नियंत्रण, त्यालाच म्हणतो सेंट्रलाइज्ड कंट्रोल. ठीक आहे. मग इथे काय विचारलंय तुम्हाला, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनचा कुठला फीचर नाही असं विचारलंय. तर यापैकी ऑप्शन ए जो आहे तो अगदी बरोबर आहे. मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतर म्हणजे रेस्ट्रिक्टेड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रेस्ट्रिक्ट केलं जात नाही, इथे उलट सुलभ केलं जातं. ठीक आहे. तंत्रज्ञान जे आहे है ना, त्याचं जास्तीत जास्त देवाणघेवाण होत असतं, त्यामुळे इथं ऑप्शन ए जो आहे तो अगदी चुकीचा ठरतो आहे. ठीक आहे, बरोबर आहे. MNCचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? मोठ्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संचालन करणं, अनेक देशामध्ये कार्य करणं, जे काही हेडक्वार्टर्स आहेत त्यांना सेंट्रलाइज करणं म्हणा, जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं ट्रान्सफर करणं म्हणा, हस्तांतरण करणं म्हणा, हे MNCचं काम आहे. ठीक आहे. बट ए ऑप्शन म्हणतो की हस्तांतरण केलं जात नाही, मग हे चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर येतो. पुढील प्रश्न, सार्क वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर. आता सार्क काय, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, आपण पाहिलं होतं राईट. मग हे केव्हा इस्टॅब्लिश झालेलं आहे? 1995, 2001, 1985 की 1991? सो राईट आन्सर इज ऑप्शन 1985. 1985 मध्ये हे इस्टॅब्लिश झालं होतं. ओके, हे दक्षिण आशियातील देशांचं एक प्रादेशिक संघटना आहे. ठीक आहे. सार्कचं प्रमुख उद्दिष्ट काय, जर असा प्रश्न असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काही ट्रेड होतं त्याच्यामध्ये सहकार्य वाढवणं, आर्थिक किंवा सामाजिक विकास असेल त्याला चालना देणं, जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांचं रिलेशन मेंटेन ठेवणं, सहकार्य वाढवणं, हे सार्कचं काम आहे. ठीक आहे. सार्कचं मुख्यालय कुठे तुम्हाला माहिती आहे? हे आहे इथे. कुठे? लक्षात ठेवा, काठमांडू. ठीक आहे. पुढील प्रश्न तसा तर अगदी सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन LPG पॉलिसीमध्ये? ठीक आहे. नॅशनलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर ऑब्व्हियसली नॅशनलायझेशन है ना. LPG म्हणजे काय? LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. यापैकी व्यतिरिक्त किंवा या व्यतिरिक्त म्हटलं तर कुठलं आहे? नॅशनलायझेशन. ठीक आहे. आता नॅशनलायझेशन काय असतं की एखादा उद्योग असेल, एखादा व्यवसाय असेल, ते सरकारच्या मालकीच्या खाली आणणं, त्याला नॅशनलायझेशन म्हणतं. हा, म्हणजे सरकारच्या मालकीमध्ये करून घेणं, त्याला नॅशनलायझेशन म्हणतात. आणि त्यालाच जर खाजगी मालकीचं करणं किंवा खाजगी कंपन्यांकडे देणं उद्योग, त्याला म्हणतात प्रायव्हेटायझेशन. पुढे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन इज टू इन्क्रीज इम्पोर्ट, रिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल ट्रेड, रिड्यूस फॉरेन एक्सचेंज अर्निंग और अर्न फॉरेन एक्सचेंज. व्हॉट इज इट? है ना. प्रश्न काय, निर्यात प्रोत्साहनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आहे परकीय चलन मिळवणे. काय आहे? परकीय चलन मिळवणे. आता एक्सपोर्ट प्रमोशनचे मुख्य उद्देश लक्षात ठेवायचे. एकतर फॉरेन एक्सचेंज मिळवणे झालं, त्यासोबतच देशाचा व्यापार वाढवणं झालं, है ना, एम्प्लॉयमेंट वाढवणं झालं, आणि तुमची जी काही इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्याला डेव्हलप करणं, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे एक्सपोर्ट प्रमोशनचं. पुढील प्रश्न, डॉट 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 इज नॉट अ मेथड ऑफ एंटरिंग इंटरनॅशनल बिझनेस. ओके, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही? ए, परवाना देणे म्हणजे लायसन्सिंग, बी, फ्रँचायझिंग, सी, निर्यात, की डी, राष्ट्रीयकरण? तर ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. नॅशनलायझेशन इज अ नॉट अ मेथड ऑफ एंटरिंग इंटरनॅशनल बिझनेस. अलग लक्षात. आंतरराष्ट्रीय व्यवसायात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल है ना, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की त्यापैकी एक आहे लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग, या गोष्टी आहेत. बट नॅशनलायझेशन म्हटलं, राष्ट्रीयकरण म्हटलं, तर याचा काय अर्थ आहे? म्हणजे खाजगी उद्योग सरकारच्या मालकीमध्ये घेणे है ना. जे प्रायव्हेट गोष्टी आहेत त्याला सरकारच्या मालकीमध्ये घेणे, त्याला म्हणतात नॅशनलायझेशन है ना. आता ही एक आंतरराष्ट्रीय व्यवसायात प्रवेश करण्याची पद्धत नाही. ओके, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, एक्सपोर्टिंग हे सर्व पद्धती आहेत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी है ना.
बट नॅशनलायझेशन काय आहे? नॅशनलायझेशन म्हणजे प्रायव्हेटला गव्हर्नमेंट करून टाकणं, पब्लिक करून टाकणं. ठीक आहे. आणि विसरू नका, येत्या 27 तारखेपासून आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या बॅचमध्ये जॉईन होऊन तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा व्हॉट्सअप कॉल सुद्धा करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून ॲप्लिकेशनमधून सुद्धा तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं. हा ॲप्लिकेशन दिसेल, तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर टू कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील. जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल. स्टडी मटेरियल सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.